राम कृष्ण हरी
मागो आम्हाला दिसले पाहिजे सर्व थोडी थोडी माग सर का थोडं सर्वांचं दिसले पाहिजे हा ठीक आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी विठो आम्हासी पावला अंतकाळी विठो आम्हासी पावला कोणी सहित झाला गुप्त कोणी सहित वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी बोलावी वैकुंठा श्रीरंग हो पार कुमाई आहा हो कुमाई विठोबार कुमार आहा ढोबार कुमाई विठोबार कुमाई आहा ढोबार कुमाई ढोबार कुमाई विठोबार कुमाई कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई हॅलो हरिभक्त परायण भगवान महाराज टिडोळकर त्यांना साथ करते हरिभक्त परायण बाळू महाराज कुरकेकर आम्ही जातो
जातो आगे जातो आगे जातो आगे जातो आगे जातो
जगद्गुरु संत तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा वेळ झालेला आहे. आपल्याला कीर्तनाला वेळ झाल्यामुळे अगोदर आपण तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा जो करणार आहोत पुष्पवृष्टीच्या द्वारे, आणि नंतरच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. प्रस्तुत अभंग जो मी कीर्तनाला घेतलेला आहे, याच अभंगाच्या वतीनं जगद्गुरु तुकोबारायांना आपल्याला पुष्पांजली अर्पण करायची आहे. आम्ही अभंग म्हटल्यानंतर ज्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय म्हटल्या जाईल, त्यावेळी तुकोबारायांचा फोटो इथे स्टेजवर समोर ठेवलेला आहे. सर्वांनी तुकोबारायांच्या फोटोकडे पुष्पवृष्टी करायची आहे. आता फक्त वैकुंठ गमनाचे 3 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्यावेळी जय जयकार होईल त्याच वेळी पुष्प फेकायचे आहेत. अगोदर कोणी अशा प्रकारचा फेकण्याचा प्रयत्न करायचा नाही. मंचस्थ असणारी सर्व आदरणीय पूजनीय संत मंडळी आपल्या समोर बसलेली आहे. या सर्व संतगणांच्या सहवासात आपल्याला तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा फार आनंदाने साजरा करायचा आहे आणि नंतर कीर्तनाला आरंभ करायचा आहे. आता जो अभंग कीर्तनाचा बोलावा लागत असतो तोच अभंग मी बोलणार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणाने तुकोबारायांच्या फोटोकडे आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे, हे लक्षात ठेवा. सोड द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, जगद्गुरु तुकाराम महाराज की. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठाला विठाला विठाला. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं, वडस्य भद्रस्य बुडे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया.
विठाला विठाला आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आज भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, सोबतच वारकरी संप्रदायाला ज्यांनी आपल्या विचाराचा, ज्ञानाचा, भक्तीचा कळस लावला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संत तुकाराम महाराज आश्रम पिंपळगाव गायके तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज हरिभक्तपरायण ब्रह्मचारी गजानन महाराज व त्यांचे संपूर्ण सहकारी ग्रामस्थ पिंपळगाव या सर्वांच्या सहकार्याने हा आज नयनाभिरम्य सोहळा आपल्याला अनुभवायला मिळत आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आई साहेब सर्वांचा वारकऱ्यांचा बाप असणारा पांडुरंग आणि मंदिरावरती कलशारोहण सुद्धा झालेलं आहे. विविध सोहळ्याने युक्त असणारा हा कार्यक्रम आज सर्व आदरणीय पूजनीय श्रेष्ठ संतगणांच्या सानिध्यात साजरा होत आहे. हा विशेष आनंद. सज्जनांनो, जगद्गुरु तुकोबारायांचा हा बीजोत्सव आहे आणि बीजोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांचाच अभंग घेतलेला आहे. वैकुंठ गमनाचे पुन्हा दुसरे सुद्धा अभंग आहे, परंतु प्रत्यक्ष जगद्गुरूच्याच वाणीतून निघालेला अभंग घेणं मला अतिशय सार्थक वाटलं आणि तो अभंग आजच्या चिंतनार्थ आपण निवडलेला आहे. आज बीज आहे आणि हा आनंदाचा सोहळा आहे. प्रत्येक सोहळा हा आनंद लुटण्यासाठी असतो आणि ही संस्कृती केवळ या देशाची आहे, या राष्ट्राची संस्कृती आहे. सोहळे साजरे करणं या राष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या पाठीमागे पवित्र धर्माचा संस्कार आहे. तुकोबारायांनी आजीवन ज्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला, धर्म वाचवला, धर्माचे संस्कार जगाला दिले, छत्रपती शिवरायासारखे राजे घडविले, समाज घडविला आणि भविष्यातल्या समाजासाठी सुद्धा असे देण आणि दान देऊन गेले. अलौकिक ज्याचं वर्णन शेषाला सुद्धा करता येणार नाही. मी तर एक सामान्य आहे. म्हणून अशा महान थोर जगद्गुरु संत तुकोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या आश्रमात झाली आणि आता चिंतनार्थ निवडलेल्या अभंगाकडे आपल्याला थोडंसं वळायचं आहे. विठ्ठला विठ्ठला हो, विनापि प्रयोजनम मंदोपि न प्रवर्तते. एक नियम आहे,
विना प्रयोजन कोणताही जीव, कोणताही व्यक्ती, कोणताही माणूस कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. आज तुम्ही आम्ही सर्वजण काहीतरी प्रयोजन घेऊन आलो आहोत, काहीतरी निमित्त घेऊन आलो आहोत. आणि ज्या निमित्ताने आपण आलो आहोत त्या निमित्ताच्या संदर्भातच आपल्याला थोडंसं अगोदर प्रस्तावनात्मक चिंतन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, तुकोबारायांचं जीवन एक अलौकिक जीवन आहे. त्यांनी जसा संसार अनुभवला त्याचप्रमाणे परमार्थ सुद्धा अनुभवला. संसाराची अनुभूती जी ज्यांना जशा जशा प्रकारात आली, दुःखाच्या स्वरूपात आली असेल, संकटाच्या स्वरूपात आले असेल, अतिशय हलाखीच्या परिस्थितीच्या स्वरूपात आली असेल, महाराजांनी झळ सहन केली. श्रेष्ठांची वचनं आहेत की जो सहन करतो तो साधू होऊ शकतो, ज्याच्यामध्ये सहनशीलता नाही तो केव्हाही साधू होणं शक्य नाही. साधूच्या जीवनामध्ये सहनशीलता असते, त्याचं हृदय जेवढं मोठं व्यापक असतं. सुख सामावण्याचं सामर्थ्य तर प्रत्येकात असेल, पण सुखासारखं दुःख सामावण्याचं सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये सामर्थ्य आहे ते संत हृदय आहे. विठ्ठला विठ्ठला. संसार नेहमी दृश्य राहिलेला आहे. संसार नेहमी दृश्य राहिलेला आहे. परमार्थात दृश्य अदृश्य दोन्ही गोष्टी आहेत. सगुणाला स्वीकारल्यानंतर दृश्याला स्वीकारणं आहे, आणि निर्गुणाला स्वीकारल्यानंतर निर्गुणात दृश्याचा अभाव आणि त्या अभावाची अनुभूती करणं आहे. काय परमार्थ जगताचा अभाव शिकवतो, ज्ञान जगताचा अभाव शिकवते. ज्ञानी लोक जगताचा अभाव शिकवतात, परंतु शिकवलेला जगताचा अभाव मिथ्या स्वरूपात पचणे, या अभावाच्या स्वरूपात पचणे अतिशय अवघड आहे. आणि ही किमया पचवण्याची जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात पाहायला मिळाली, म्हणून ते अलौकिक संत होते. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या जीवनामध्ये, पारमार्थिक जीवनामध्ये भक्ती ज्वलंत होती, त्याग ज्वलंत होता, आणि ज्ञान अनुभूतीचं होतं. भक्तीमध्ये त्याग असेल तर त्याची भक्ती परिपूर्णतेकडे जात असते. भक्तीमध्ये त्यागाचा अभाव असेल तर समजायचं की भक्ती परिपूर्ण असू शकत नाही. वैष्णवाच्या जीवनात त्यागाला किती महत्व आहे. आणि इतके कठीण प्रसंग आल्यानंतर त्यांचं हृदय विचलित होत नाही, मनोवृत्ती विचलित होत नाही. काय विक्षेप रहित त्यांचं हृदय आहे. किती जरी मोठा आघात झाला तर त्या आघातानं त्यांचं चित्त विचलित झालं नाही, डळमळलेलं नाही. आपल्या अंतःकरणावरती थोडा जरी अविचाराचा प्रभाव झाला, निंदेचा प्रभाव झाला, या स्तुतीचा प्रभाव झाला तर चित्त विचलित होते. आणि साधून वृत्ती अखंडाकार एकाकार केलेली आहे. संकट येतात, पण तू संकटातून कसं सावरल्या जातं, त्याग आणि प्रेम आणि भक्ती व ज्ञान कसं सांभाळल्या जातं याचं एक उदाहरण सांगतो. विठ्ठला विठ्ठला. वृंदावनमध्ये उडिया बाबा नावाचे संत होते, फार विरक्त संत. माऊलीच्या भाषेत ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, माणूसपण हे भांब लौकिक भाग. फार मोठे साधू विरक्त होते. भक्तीलाही त्यांच्या जीवनात तेवढा सन्मान होता. ज्ञान तर त्यांचं जीवन होतं. अद्वैत त्यांची वृत्ती होती.
अनेकदा फक्कड अवस्थेमध्ये फिरत असताना गुडिया बाबाजी पंजाब प्रांतामध्ये गेले. पंजाबमध्ये संत सेवा करण्याचे संस्कार. पंजाब हा सर्वात जास्त संत सेवा करणारा प्रांत आहे. संतांची सेवा कशी करायची, संत कोणत्या सेवेनं प्रसन्न होतील, असे लोक तिकडे आहेत. बाबाजी गेले तिकडे. फिरत असताना दुपारची वेळ होती, भिक्षेचा वेळ समय झाला. आणि भिक्षेचा वेळ झाल्यानंतर संत गुडिया बाबा, दुपारची वेळ होती, खेडगाव होतं, गावातली लोक जंगलात शेतात गेली होती कामधंदे करण्यासाठी. काय आणि एक घर होतं गावाच्या शेवटी. बाबांना वाटलं पहिल्या नंबरचं घर आहे, इथे जर भिक्षा मिळाली तर बस. गेल्यानंतर तिथे भिक्षेला आरोळी केली. विठ्ठला विठ्ठला. त्यांनी पाहिलं की एक महिला, एक बाई, तरुण बाई घरात उभी होती. बाबाने म्हटलं, माई बहुत भूक लगी है, भिक्षा होगी तो दे दो. तर त्या बाईनं म्हटलं, महाराज भिक्षा आहे माझ्याकडे, परंतु आता एवढा उन्हाचा प्रहर आहे, उन्हाच्या प्रहरी आपण हातावर भिक्षा घेऊन कुठेतरी जाऊन खाणार. माझी भक्ती आहे, माझा भाव आहे, आपण माझ्या घरात यावं, मी तुम्हाला वाढून देते, आपण भोजन करावं आणि शांततेनं जिथे जायचं असेल तिथे जावं. काय विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाबांच्या शरीर यष्टीला पाहून, बाबांचं ते तेज पाहून तिच्या मनामध्ये कामवृत्ती निर्माण झाली. तिने बाबांना तर बोलावलात, बाबांच्या मनामध्ये कोणाच्याही प्रती काही नव्हतं. त्यांचं हृदय सरळ होतं, त्यांच्या अंतःकरणात कसल्याही प्रकारचा काम नव्हता, क्रोध नव्हता. सर्व प्रकारची द्वंद्व त्यांच्या जीवनातून निघून गेली होती. असं निर्द्वंद्व जीवन त्या महात्म्याचं होतं. त्यांना वाटलं बाई भक्ती भावानं बोलवत आहे तर काही हरकत नाही. घरात जाऊन पोहोचले, बसले मांडी घालून. बाईने सुंदर स्वयंपाक केला, ताट वाढलं, भोजन दिलं. बाबाजीने भोजन केलं, म्हणाले आता मी निघतो जातो. बाई म्हणाली, तुम्ही आता माझ्या हातचं भोजन केलं, सर्व झालं, पण माझी इच्छा पूर्ण करून जा. तिच्या मनामध्ये काम निर्माण झाला होता, तिच्या अंतःकरणात माझी इच्छा पूर्ण करा, माझी हीच इच्छा आहे अशी म्हणतच होती. लगेच तिने दरवाजा आतून बंद केला. त्या विरक्त पुरुषाला किती मोठा प्रश्न पडला असेल, काय किती मोठा प्रश्न पडला असेल. फार कठीण परिस्थिती झाली. बाबाजी म्हणाले, बाई तुझी इच्छा जी आहे ती तर वास्तविक मी पूर्ण करू शकत नाही. ती म्हणाली, तुम्ही जर मला नकार दिला तर मी आरडाओरड करेल, गावातल्या लोकांना बोलेल, तुमच्यावर आळ घेईल. जे बोलायचं ती बोलून गेले. बाबाने आपल्या प्रभूला त्यावेळी त्या ठिकाणी प्रार्थना केली. प्रार्थना करायला सुद्धा कुठे वेळ होती. काय ईश्वराला प्रसन्न करणारी प्रार्थना फार लंबी असावी असं काही नाही. हृदयाचे भाव पवित्र झाल्यानंतर एक शब्द सुद्धा प्रार्थनेचा पर्याप्त आहे. विठ्ठला विठ्ठला. द्रौपदीनं जसा वेळेवरती धावा केला होता, छोटीशी प्रार्थना केली होती. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. कृष्णा धावरे लवकरी. आला होता भगवंत धावून. गजेंद्राने धावा केला, भगवंत क्षणार्धात तिथे उपस्थित झाला. उडिया बाबाजी त्यात परमेश्वराला प्रार्थना करतात. परमेश्वर प्रत्यक्ष तर नाही आला, प्रल्हादासाठी नरसिंहाच्या रूपात आला, कोणासाठी कोणत्या कोणत्या रूपात आला, परंतु भगवंताने विठ्ठला विठ्ठला साधूचा विचार सुविचार असतो, साधूची बुद्धी सुबुद्धी असते. आणि जेथे सुबुद्धी असेल तेथे आपत्ती जरी आली तर त्याचा परमात्मा आपत्तीतून त्याला मुक्त करत असतो. गोस्वामीजी म्हणतात, जहां सुमती
संपत्ती नाना जहाज मातीत संपत्ती नाना जहाज मातीत विपत्ती विधाना जहाज मातीत संपत्ती नाना जहाज मातीत विपत्ती विधाना हो जहा सुमतित संपत्ती नाना जहा कुमतित विपत्ती विधान काय माऊलीच्या भाषेत सुमन आणि सुबुद्धी इथे गोस्वामीजी म्हणतात जेथे सुबुद्धी असेल सुमती असेल म्हणजे सुबुद्धी असेल किती आपत्ती येऊ द्या बाबांच्या लक्षात आलं बाईपासून आपल्याला सोडून घ्यायचं आहे काय कारण साधूला सर्वात मोठ्या दोन गोष्टी प्रतिबंधक आहेत कामिनी आणि कांचन विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून हो जगद्गुरूने सुद्धा म्हटलं परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी परद्रव्य परनारी यांचा परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ अगोदर म्हटलं साधने तरी दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ उड्या बाबांच्या जीवनामध्ये प्रसंग उभारायला काय अंगावरती शार्यानाला प्रसंग आहे साधूचं जीवन आहे कोंडीत सापडलेलं आहे संकटात सापडलेलं आहे आपत्ती आलेली आहे आणि ज्या आपत्तीनं साधू चरित्राचा ऱ्हास होतो ती आपत्ती आहे बाकी किती आपत्ती आल्या माणूस सहन करेल पण ही सर्वात मोठी साधू जीवनातली आपत्ती आहे विठ्ठला विठ्ठला आणि अशाच वेळी वैराग्य अशाच वेळी त्याग काम करत असतात साधूचा त्याग वाया जात नाही महाराजांनी वाटलं की आता ही स्त्री ही बाई मला फसवल्याशिवाय राहत नाही माझं चरित्र समाप्त केल्याशिवाय राहत नाही मला आचरण भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही मी माझ्या आयुष्यात परमार्थाशिवाय काही केलेलं नाही फार मोठा प्रश्न पडला आणि शेवटी उडिया बाबाजी म्हणाले बाई तुझी इच्छा मी पूर्ण करेल काही हरकत नाही फक्त मला एकदा थंडगार पाणी प्यायला दे काय पाणी घराच्या बाहेर एका ओट्यावरती रांजणामध्ये ठेवलेलं होतं आणि तेवढ्यामध्ये बाई पाणी आणायला घराच्या बाहेर अंगणात गेली आणि बाबाजीनं त्याच वेळी घरामध्ये शौच केला म्हणजे संडास केली आणि ती संडास घेतली आपल्या संपूर्ण अंगाला लावली डोक्यापासून तर लगेच तळपायापर्यंत लावून दिली काय बाई पाण्याचा त्या ठिकाणी ग्लास असेल तांब्या असेल घेऊन आली आणि पाहते साधूच्या शरीराकडे तसा तांब्या हातात पडला आणि म्हणे चाल घराच्या बाहेर हो जमलं का नाही काम विठ्ठल विठ्ठल
संकटातून कसं मुक्त व्हायचं, साधूचा विचार, साधूचा ज्ञान, साधूचं वैराग्य, त्याचा त्याग शिकवत असते. परंतु तो त्यागही सत्य असला पाहिजे. काय त्यागामध्ये कसल्याही प्रकारचं ढोंग असू नये, कसल्याही प्रकारची असत्यता असू नये. हा उडिया बाबांचा त्याग होता. जसं त्यांच्या जीवनात घडलं, तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा सेम तीच घटना घडली. तुम्हाला माहित आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि असली संकट भक्तिमय जीवनामध्ये, साधक जीवनामध्येच उपस्थित होत असतात. काय ज्याचा आचरणच भ्रष्ट आहे त्याच्या जीवनात कधी अशा प्रकारच्या विपत्त्या येत नसतात, लक्षात ठेवा. परंतु सत्यालाच विपत्ती असते. शुद्ध करायचं असेल तर सोन्याला तपावल्या जातं. तसं साधूला वैराग्य, त्याची भक्ती, त्याचे विचार तपवत असतात आणि त्याला तेवढे तेवढे शुद्ध करत असतात. तुकोबरायांचं जीवन एक प्रापंचिक जीवन होतं. परंतु प्रापंचिक जीवनातून परमार्थिक जीवनाकडे ज्यावेळी त्यांच्या जीवनाचा वाटचाल होते, प्रवास होतो, त्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये असली संकट होती. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायांच्या जीवनात म्हणतात रंभा आली. तुकोबराय भामचंद्र पर्वताच्या गुफेमध्ये भजन करत होते. तिथे आल्यानंतर तिने सुद्धा जसा उडिया बाबांच्या सोबत त्या स्त्रीनं प्रयास त्याप्रमाणे तिने सुद्धा केला. महाराजांनी काही जास्त म्हटलं नाही. जाई तो माते न करी सायास, आम्ही विष्णू जाई तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. पराविये नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचेची. महाराजांच्या वचनामध्ये किती सौरस्य असतं. महाराजांच्या वचनामध्ये किती मोठं रहस्य दडलेलं असतं. त्यांनी असं म्हटलं नाही की मी विष्णुदास ऐसे न हो, आम्ही विष्णुदास ऐसे न हो. संपूर्ण विष्णुदासांचा, वैष्णवांचा दाखला दिला. माझ्यासारखे असंख्य वैष्णव असतील, त्या कोणत्याही वैष्णवामध्ये अशी कामवृत्ती पाहायला मिळणार नाही. आणि आई तू जा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि जेथे कामच नाही, तुकोबरायच म्हणतात, कामची नाही तेथे क्रोधची कायचा.
कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. मारुतीरायाच्या जीवनामध्ये कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण. भांडण म्हणजे प्रपंच, भांडण म्हणजे कलह. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधाच्या पहिल्या श्लोकामध्ये कलिंग कलहम, कली शब्दाचा अर्थ श्रीधर स्वामींनी कलह केलेला आहे. कली म्हणजे भांडण. कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे. काय जिथे कामच नाही तिथे हा प्रपंच नाही, कामिक प्रपंच नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, स्वामीनं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, कामी ही नारी पियारी जिमी मोहि लाग हुरे रघुनाथ. कामी ही नारी पियारी जिमी मोहि लाग हु रघुनाथ. कामी पुरुषाला नारी जशी प्रिय लागते तसे गोस्वामी म्हणतात आम्हाला राम तेवढा प्रिय लागतो. विठ्ठला विठ्ठला. आणि तुकोबाराय म्हणतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण नारायण तैसा. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण नारायण तैसा. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. प्रत्येवतेला जेवढा पती प्रिय आहे तेवढा आम्हाला भगवंत प्रिय आहे. आणि ज्यांना एवढा भगवंत प्रिय होता काय ते तुकोबाराय ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या स्वरूपात अवतार धारण करून या पृथ्वीवरती आले. महाराष्ट्राचा अहोभाग्य आहे असा महापुरुष या मातीला मिळाला. अहो भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्यांचं जीवन किती उंच कोटीचं आहे. तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापेयम. तुकोबारायाने आपल्या जीवनामध्ये नित्य नवा दिन आनंदाचा त्यांचे उद्गार आहेत. माझ्या आयुष्यामध्ये कधी दुःखाचा दिवसच उगवला नाही. किती मोठी धारणा आहे. तुम्ही सकाळपासून आम्ही किती वेळा नाराज होतो, किती वेळा दुःखी होतो आणि किती वेळा खुश होतो. काय तुमच्या आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये हे द्वंद्व आहे आपल्या जीवनाला लाभलेलं. याच्यामध्ये कधी स्थैर्य नाही. साधूच्या वृत्तीमध्ये स्थैर्य असतं आणि संसारिकांच्या वृत्तीमध्ये अस्थैर्य चंचलता विक्षेप असतो. विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळी आम्ही काशीला राहायचो चंचलता किती असते. वृत्ती संसारिकाची असो, मन संसारिकाचा असो या साधूचा असो, ज्याने आपल्या वृत्तीला स्थैर्य दिले नाही. शास्त्र सांगतात उपासना नांतु चित्तैकाग्र्यम. उपासना म्हणजे चित्ताला एकाग्र करणारं साधन. भक्तीची पराकाष्ठा झाल्यानंतरच चित्तातला विक्षेप दूर होत असतो, तोपर्यंत नाही. आम्ही काशीला राहायचो. आमचे आदरणीय स्वामी महिषानंदजी महाराज यांच्या अगोदरची गोष्ट आहे. हे सुद्धा काशीला होते. अगोदर आम्ही काशीला गेलो होतो, नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो. 1 महिना 1.5 महिना राहिलो. एक जैन साधू होता आणि तोही आमच्या सोबत व्याकरण शिकायचा.
आणि एक दिवस तो म्हणे आपण कुठेतरी फिरायला जाऊ. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. मी सुद्धा एका ठिकाणी राहून राहून थोडासा कंटाळलो होतो. आणि मग त्यानं ठरलं, ते म्हणे ही काशी आहे ना अशीच दुसरी काशी आहे. म्हटलं कोणती आहे? ते म्हणे उत्तर का ती व्यास काशी. व्यास काशी आहे, गंगेच्या पलीकडे जावं लागतं. महाराजींना आम्ही सुद्धा एकदा गेलो होतो, खूप जांब खाल्ले होते. विठ्ठला विठ्ठला संध्याकाळी आमचं ठरलं. ते म्हणे मी सकाळी राईट मी तिथे राहत होतो गंगेच्या काठावर. अरे म्हणे मी सकाळीच येईन. मग आपण दोघं जण आपल्या दोघांचा भोजन डबा वगैरे, मी डबा माझा तयार केला, ते तिकडून आणणार होते, काही फळ फ्रूट वगैरे सर्व. म्हटलं तुम्ही बरोबर सकाळी 6ला या. नावाडी माझ्या ओळखीचा होता. म्हणलं आपण नावेतून पलीकडे जाऊ आणि मग जाऊ तिकडे कुठे जायचं. तर 6 वाजले 7 वाजले, महाराजांचा पताच नाही. ते जैन साधू होते. 8 वाजले. म्हटलं आजचा कार्यक्रम कॅन्सल तर नाही, काय झालं, रात्री तर चांगलं होतं. मग मी जिथे राहत होतो तेथून 1 किलोमीटरवर त्यांचा तो आश्रम होता, जैन मंदिर होतं. मग मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर बाकीचे ते साधू होते, त्यांना विचारलं की अमके अमके महात्मा. ते म्हणे हॉस्पिटल में ॲडमिट आहे. म्हटलं रात्री तर आपण 11 वाजेपर्यंत बोलत बसलो, आता काय झालंच काय अचानक. आणि त्यावेळी एवढा शुगरचा डायबिटीजचा वगैरे प्रचार प्रसार नव्हता. ते अजून प्रत्येक माणसाजवळ नव्हते आले काय. आणि मग सकाळी मी तिथं गेलो. तेव्हा हॉस्पिटल म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये, मग त्याने सांगितलं तिथं गेलो. आणि तिथं त्याला सलाईन वगैरे लावलेले. मैंने कहा कि भैया क्या बात है, क्या हो गया, अचानक तबीयत बिगड़ गई. बोले जाने दो, बोले पूछो मत और बताने लायक भी नहीं है. विठ्ठला 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 जैन लोकांमध्ये एक नियम असतो, संध्याकाळी भोजन केलं किंवा दुपारी केलं, शौचाला गेले ते आपल्यासारखे संडास बांधत नाहीत, आता बांधायला लागले. परंतु वरती छतावर जायचं, तिथं संडास करायची. मग एक काडी असते त्यांच्या हातामध्ये ती विशिष्ट. मग त्या काडीनं संपूर्ण संडास विचकून पाहायची, त्यात काही जंतू तर नाही. आणि असेल तर एक लोटा असतो जवळ, त्याच्या पाण्यात टाकायचे. मग ते पाण्यातले जंतू पुन्हा पाण्यात सोडायचे. म्हणजे अहिंसा त्यांचा धर्म आहे, अहिंसा परमो धर्म. काय यानं सकाळी हरभऱ्याच्या गुगऱ्या खाल्ल्या संध्याकाळी. आणि सकाळी गेलं, काही हरभरे पडले, काही जसं पडायचं तसं पडलं. काय घेतली काडी, लागला असं विचकून पाहायला. वरी छतावर कोणीच नाही, तो एकटाच होता. काडीनं असं केलं, काडीनं करता करता जोच हरभरा उडाला तोंडात. झालं त्याला काहीच नाही. तोंडात गेल्याबरोबर लगेच त्याला उलट्या आणि डायरिया झाला, म्हणून हॉस्पिटलमध्ये. तो सांगू लागला असं असं झालं व आता जाऊ दे. म्हणलं तो पुन्हा असा फालतूपणा करू नको, आपल्याला कुठं जायचं असेल तर. चंचलता काय गरज होती का त्या ठिकाणी? हरभरे अरे बाजूला करून पाहायचं, तुम्ही उडवायची काय गरज होती? ती हरभरे आहेत ना, ते कानात जातील, नाकात जातील, तोंडात जातील, कुठेही जाऊ शकतात उडवल्यानंतर. काय सर्वच गोष्टी नसतात उडवायच्या. विठ्ठला विठ्ठला आणि समाजाची परिभाषा हीच आहे. उडवा उडवी म्हणजे समाजाची परिभाषा आहे. काय यानं त्याला उडवायचं, त्यानं त्याला उडवायचं, त्यानं त्याला उडवायचं, हा विषय याच्यात घालायचा. हाच प्रपंच आहे, हाच विक्षेप आहे. आणि सकाळी मग त्याला हॉस्पिटलमध्ये ते सुट्टी झाली. मी आणला गंगेवर नेऊन धुतला, पुन्हा त्याचं तोंड सुद्धा धुतलं आम्ही. म्हटलं पुन्हा हरभरे नको खाऊ बरं. ते म्हणजे हरभरे खायचे काय हरकत नाही, पण ते काढीन नव्हते उडवायला पाहिजे. म्हणजे मन किती विक्षिप्त आहे. संसारीचं मन विक्षिप्त, साधूचंही मन विक्षिप्त आहे. मनाचं स्थैर्य महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला आणि महत्वाची गोष्ट प्रमाणामध्ये मी म्हटलं, कामची नाही तेथे क्रोधची कैचा. जेथे कामच नाही तिथे पुढची कोणतीही परंपरा नाही. काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मच्छर नाही, दंभ नाही, अहंकार नाही. सर्वांचं मूळ काम आहे. विठ्ठला 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 संगा संजायते काम हृदसो लोभये वच. संघामध्ये आसक्तीपासून कामाचा जन्म होतो. आणि आसक्ती कोणत्याही वस्तूची झाली म्हणजे वृत्ती विक्षिप्त होणार, चंचल होणार.
मग अगोदर काय तोडावं लागेल साधूला? आसक्ती तोडावी लागते. काम तोडल्यानंतर पुढचे विकार नाही. आणि कामाची जननी आसक्ती आहे, संग आहे, त्याला तोडल्यानंतर पुन्हा कोणताही विकार उदयात नाही. परंतु तोडणं फार अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला रंभेला ज्यावेळी तुकोबाराने सांगितलं, आई आता जा, आम्ही विष्णुदास तैसेनो, काय आम्ही जातो, आता आम्ही जातो, पण तुमची कृपा असू द्यावी. कोणाची काम क्रोधादी विकाराची का नाही. म्हणून तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबारायांचं जीवन आहे त्याग प्रधान जीवन. ज्यांच्या जीवनामध्ये प्रपंच हा गौण होता आणि त्याग प्रधान होता, परमार्थ प्रधान होता. तुकोबारायांचं प्रारंभीचं जीवन वेगळं, तुकोबारायांच्या त्यागाच्या नंतरचं जीवन वेगळं आहे. आणि सर्वांच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी आहेत. जोपर्यंत परमार्थाला अनुकूल आपण आपलं जीवन बनवणार नाही तोपर्यंतच जीवन वेगळं असतं. परमार्थ घडण्यासाठी एका जन्माची साधना ही अनंत जन्माची साधना असावी लागते. अनंत जन्माचा संस्कार असावा लागतो आणि संस्काराशिवाय हे घडत नसतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. देव आवडायचा असेल तर अनंत जन्माचं सुकृत लागतं म्हणतात. नारदाला ज्यावेळी वाल्याची भेट होते त्या वाल्याला सुद्धा म्हणतात, राम म्हणता नव्हतं आलं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याला सुद्धा राम नाही म्हणता आलं, म्हणजे अभ्यास नाही राम म्हणायचा. आणि आपल्या समाजात सुद्धा कितीतरी अशी माणसं आहेत की त्यांना अजूनही राम म्हणायचं काम नाही पडलेलं. कोण्या मंदिराच्या पायरीवर पाऊल ठेवायचंही काम पडलं नाही. कोणत्या अशा सत्संगामध्ये कीर्तन प्रवचन कथेमध्ये सुद्धा जायचं काम नाही पडलं. समाजात असे सुद्धा लोक आहेत. विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला. हो, वाल्याच्या जीवनामध्ये उलटा नाम जपत जग जान, वाल्मीक भय ब्रह्म समान. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समान. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीक भय ब्रह्म समान. त्याला राम म्हणता नाही आलं तो मरा मरा म्हटला, पण होता साधूच्या सानिध्यात. काय साधूच्या सानिध्य करा तुम्ही, नाही जरी राम म्हटलं तरी तुम्हाला राम मिळेल. हे साधू मध्ये सामर्थ्य असतं, लक्षात ठेवा. त्यांच्या संघात सहवासात एवढं मोठं सामर्थ्य असतं. देव तर ते तुम्हाला सहज भेटू शकतात, हे त्यांचं सामर्थ्य आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणतात. एकदा तुकोबारायच भामचंद्र पर्वतामध्ये भजन करत असताना जिजाबाई भोजन घेऊन चालल्या होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराजांना शिव्या द्यायची, महाराजांना शिव्या द्यायची, परंतु बिनचूक सेवा करायची. शिव्या द्यायची, भोजन वेळेवरती पोहोचायची, महाराजांची इतकी काळजी करायची. तिच्या शिवेमध्ये सुद्धा परमार्थ होता. ती शिव्या द्यायची, तुला धंदा नाही, काम नाही, त्या विठ्याच्या नादी लागलेला आहे, प्रपंच पाहत नाही, मुलं बाळ पाहत नाही, यांना कुठून आणून खाऊ घालायचं, काय करायचं, सर्व बोलायची, सर्व करायची, है की नाही. परंतु मात्र महाराजांच्या सेवेमध्ये चुकायची नाही. भोजनाची वेळ झाल्याबरोबर महाराजांचं भोजन पोहोचणार. विठ्ठला विठ्ठला आणि तुमचे महाराज भोजनाच्या वेळी कुठे पडलेले असतील हेही सांगता येणार नाही. आता आम्ही फिरत असतो रस्त्यानं दिसतात झोपलेले, कडकड ऊन असतं त्याच्यात मध्ये पडलेला असतो, फुल दारू पेलेला. काल तर आम्हाला जेवढ्या गाड्या भेटल्या सर्व दारुड्यांच्याच भेटल्या. उभी केली, लांबूनच दर्शन घ्या, तिकडूनच हात जोडा, आम्हाला माहिती आहे तुमच्या हात काय म्हणून. तुमच्या आतलं कळतं म्हणून तुमच्यापासून आम्ही वेगळे राहू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वर्षातून एकदा प्यायला नाही भेटत, आणि कारण आम्ही पेतही नाही, पण वाज घ्यायला वर्षातून एकदा जरूर भेटते. तिथून निघालो, आता परिचित लोक, बाबा बाबा थांबा थांबा, थांबलं की बस आलाच वास, थांबा तिकडच, दुरूनच हात जोडा, आजच्या दिवस. आणि आता कोणता कोरोना रोग आलेला आहे, मला सांगितलं लोकांनी, बाबा पायावर पडू द्यायचा आता बंद करा आणि दुरूनच हात जोडायला लावत जा, कारण हाताला हात लावला तो रोग येतो, तोंडाला तोंड लागलं तर रोग येतो, पायाला पाय लागले तर रोग येतात. काय म्हणून दुरून काय सध्या आपल्या इकडे काय नाही, आपल्या खेड्यापाड्यामध्ये. आमच्या इकडे आता पैठणची यात्रा महाराजीनं सांगितलं, पैठणची यात्रा बंद केली, लोक एका ठिकाणी जमा होऊ द्यायचे नाहीत. काय सैलानीची यात्रा बंद केली. आमच्याजवळ एवढा आश्रम आहे, तिथे महाराजांची पुण्यतिथी, माझीच कथा होती रामकथा, म्हणाल ते महाराज बंद झाली. आता आमची सुद्धा यात्रा आहे 19 ते 26. काय कलेक्टरचं वगैरे लेटर आलं SP चं की बंदच करावी लागणार आहे, नाही इलाज आहे. देशाचा जो रूल येईल तो रूल पालन करावं भाग आहे, आणि खतरनाक गोष्टी आहेत म्हणून. पण अजून काही आलेलं नाही. आणि मला तरी वाटतं की आपल्या कथा कीर्तनात कोरोना येणार नाही बघ. त्याला कुठं कीर्तन आवडतात, कोरोनाला कीर्तन आवडतात का त्याला? म्हणून दारू पिणाऱ्यांनो लक्षात ठेवा, तुम्हाला खतरा आहे कोंबड्या खाणाऱ्यांनो. कोंबड्याचा धंदा बसला. मी काल TV मध्ये पाहिलं, आणि तो त्या ठिकाणी माणूस विचारू लागला, पत्रकार किती धंदा झाला? त्या धंदा सांगायच्या अगोदर रडूच लागला, म्हणजे विकून टाकल्या, भाजीच्या भावापेक्षा कमी भाव झाले. खाणाऱ्याला माहित आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहित झालं? लोक तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही तुम्हाला सांगतो, घेवाण देवाण.
पहा परिस्थिती. तो म्हणाला 5,000 कोंबड्या होत्या, भाव विचारू नका, फुक्कट दिल्यासारख्या दिल्या. कुठून रोग आला, कुठून चायना मधून आला. आणि अजूनही आपल्या प्रभूची कृपा आहे, आपल्या देशातल्या व्यक्तीला अजून लागण नाही झाली. परदेशातून जे आले ते लागून तिकडून आले, तेच आपल्या इथं आता संख्येमध्ये आले. 45 झाले मला वाटते. आता काय खतरनाक बिमारी आहे, सावधान राहा. विठ्ठला विठ्ठला आला, आला, विठ्ठला, विठ्ठला, आला. हो, कारण या मातीमध्ये परमार्थाचा सुगंध आहे. म्हणून रोज त्या ठिकाणी आता साधू लोक, वैद्य लोक सांगू लागले, कापूर ठेवा खिशामध्ये. काय ठेवायचा? पुडी ठेवायची, थोडीशी लिकीच करून ठेवायची, दिवसभर कापूर ठेवायचा. कोणी भेटला तरी तुमच्या अंगावर ते कोरोना येणार नाही. म्हणून कापूर इतका गुणकारी आहे. आम्ही लवंग ठेवा, कापूर ठेवा. आम्ही मानस सरोवरला गेलो महाराज, तर कापराचे एवढाले खडे नेले. कशासाठी? तिथं ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजन कमी पडायला लागला की लगेच कापराचा आवाज, ऑक्सिजन मिळतो. म्हणून आमच्या ऋषीमुनी आरतीमध्ये कापूर, गावरान गाईचं तुंप का, ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये. किती गावरान गाईच्या तुपाची वाद जळा, त्याच्यात कार्बन निघत नाही. अशी त्याला कार्बन म्हणतो आपण, काळोख. त्या ठिकाणी त्याला काजळी येत नाही. गावरान, खरं गावरान तूप असेल त्याला वातीला काजळी येत नाही. आणि खोटा असेल तर तुम्ही कोणतं खाता? काजळीवाले तूप खाता, म्हणून कोरोनाची भीती आहे. विठ्ठला विठ्ठला. अरे गायीच्या समग्र शरीरामध्ये ऑक्सिजन आहे, तिच्या रोमात ऑक्सिजन आहे, तिच्या अस्थित ऑक्सिजन आहे, तिच्या मांसामध्ये ऑक्सिजन आहे. म्हणून तर इंग्रज गायीचं मांस पसंत करायचे. 10,000 गायी इंग्रजाने खाल्ल्या आपल्या देशातल्या. किती? 10,000 गायी खाल्ल्या इंग्रजांनी, गावरान गायी. आता तुमच्याजवळ कोणत्या गायी आहेत? कोणत्या आहेत तुम्हालाही सांगता येणार नाही, अशा गायी आहेत त्या. दूधही धड नाही, गाय धड नाही. गावरान गायी. प्रत्येक गोष्ट, आपल्या राष्ट्रातली प्रत्येक गोष्ट इतकी ओरिजिनल होती. तुमची ज्वारी असेल, गहू असेल, ओरिजिनल बियाणं कुठे जमा झाले? अमेरिकेमध्ये. संपूर्ण ओरिजिनल बियाची लॅबोरेटरी जी आहे ती अमेरिकेमध्ये ठेवून दिलेली आहे. आणि आमच्याकडे ओरिजिनल बी खलास झालेलं आहे. आपण सर्व पिशव्यांचं हायब्रिड बियाणं घेतो. बी तुमचं त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ज्यावेळी आम्ही कोरोनानं मरू त्यावेळी ते बी काढून पेरून खातील, ते मरणार नाहीत. ही त्यांची बुद्धी आहे. यालाच म्हणतात पाश्चात्य. फॉरेन कंट्रीमध्ये संस्कार असे आहेत. परिस्थिती ही आहे की तुकोबारायांचं जीवन सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला, आला विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला. पाश्चात्य संस्कृतीनं काय की शेक हँड करायचा. माणूस आला की माणसाला हातात हात द्यायचा. हातात हात दिला की आला समजा कोरोना. म्हणून आता आपल्या मूळ संस्कृतीवर या. आपल्या संस्कृतीमध्ये हात जोडायचा आहे, हातात हात द्यायचं नाही. कारण हातात हात झाल्यानंतर व्हायरस येऊ शकतो. परंतु दुरून हात जोडले, राम राम केलं तर कोणाला व्हायरस नाही. ही प्राचीन ऋषींची संस्कृती आहे. याच ऋषींना कबीर क्रांतदर्शीही म्हटलेलं आहे. ते भविष्य जाणणारे होते. भविष्यात अशा गोष्टी होतात म्हणून त्याच वेळी आम्हाला हे संस्कार देऊन ठेवले. काय? नमस्कार करायचे संस्कार. नमस्कार पायावर करा, डोकं ठेवा, परंतु तोंडाजवळ तोंड नेऊ नका. तुम्हाला खोकला येईल. तुमच्या श्वासातून निघणारे जे जीवजंतू आहेत ते दुसऱ्याला जाऊन अटॅक करतील. म्हणून हे ऋषी मुनींचं जे सायन्स होतं आपलं किती प्रगल्भ होतं. विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. आता तुकोबराय काय म्हणतात? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सर्व लोक बाजूला उभे होते. महाराजांचं वैकुंठ गमन होणार होतं. महाराजांनी शेवटी जाताना म्हटलं आम्ही जातो पण तुम्ही बाकीचे राहू द्या, आमच्यावर कृपा आहे की नाही, कृपा राहू द्या. आणि जे लोक आले नसतील मला वाट लावण्यासाठी त्यांना माझी विनंती सांगा, नमस्कार सांगा. विठ्ठला विठ्ठला,
इक्ष्वाकू वंशातल्या राजे लोकांनी 7 वेळा अयोध्या, संपूर्ण अयोध्याच वैकुंठात घेऊन गेले. राम सुद्धा ज्यावेळी गेले आपली लीला संवरण करून संपूर्ण अयोध्याच वैकुंठात साकेत धामात घेऊन गेले. तुकोबारायांना वाटलं आपलं निदान देव गाव तरी आपण वैकुंठात घेऊन जाऊ. वाट लावायला जमा होतात पण टाकतं की एखाद त्याच्यात उडी. किती जमा होतात, कोणतरी मेलं की लगेच वाट लावायला त्याच्या पाठीमाग 1000 2 बापरे इतके लोक होते याच्या मौतीमध्ये, तितके लोक होते. पण त्याच्यातला एक तरी गेला सोबत की जाऊ द्या बा, आपला इतका प्रिय माणूस गेला, आपला बाप गेला, आपला भाऊ गेला, आयुष्यभर आपल्यावर प्रेम केलं, मग आपल्याला जायला काय हरकत आहे त्यांच्या बरोबर. काय रडता, किती 6-6 महिने रडता, काही काहीला डिप्रेशन मध्ये जाता, काही इतकं दुःख होतं. परंतु मला सांगायचं, तुकोबाराय ज्यावेळी जायला निघाले त्यावेळी सर्वांना विचारलं, देवकर चालायचं असेल तर चला सोबत, आहे आमच्या विमानात जागा तुम्हाला यायला. एकही देवकर म्हणाला नाही की आम्ही सोबत येतो. शेवटी तुकोबारायांनी आपल्या पत्नीला विचारलं, सांगितलं जिजे तुला जर यायचं असेल तर बस माझ्या बाजूला. काय म्हणे जीवनभर काम धंदे केले ना, आता मलाही सोबत घेऊन जाता का, हे पोरं वगैरे कोण सांभाळेल यांना. स्वतःची बायको सुद्धा गेली नाही, मुलं सुद्धा गेले नाही. आणि आजपर्यंत पौराणिक इतिहास असेल, वैदिक इतिहास असेल, अर्वाचीन आधुनिक इतिहास असेल, कोणी कोणाच्या बरोबर अजून गेलेलं सोबत आलंही नाही, सोबत गेलंही नाही. विठ्ठला 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 मी आळंदीवरून पैठणला एकदा पायी येत असताना रस्त्यामध्ये संध्याकाळ झाली आणि माझा नियम होता दिवस महालय कुठेतरी रस्त्याच्या बाजूला जाऊन मुक्काम करायचा, दुपारी भिक्षा मागायची. आणि मग काय झालं, तिथं नागर चालू होता दुपारून 5-6च्या ऊन उतरल्यानंतर, आणि दोघे सख्खे भाऊ होते आणि ते नागर हाकत होते. हाकत असताना मी काय झालं, त्यांचा वेळ झाला, त्यांनी नागर सोडला. म्हटलं नागर इथं सुटलेलं आहे, संध्याकाळी नक्की माणसं भोजन घेऊन इथं येणार, आपलंही जमणार त्यांचंही जमणार आहे की नाही. मी काही दुपारी भिक्षा मिळाली नव्हती, मग त्या आश्रयानं मी केला तिथं मुक्काम, नागराजवळच मुक्काम केला. ते लोक बैल घेऊन गेले, पुन्हा आलेच नाही. आणि मी वाट पाहून परेशान. मग मला वाटलं, थोडं थंडी होती सकाळी, तिथे एक निंबाचं झाड तोडलं होतं, खोदून तोडलं होतं, खड्डा झालेला होता. आणि मग म्हटलं आपल्याला अंगावर पांघरायला वगैरे काहीच नव्हतं अंतरायला. मग त्या खड्ड्यात जाऊन बसलो. म्हटलं की आपल्याला निदान थंडी तरी वाजणार नाही. त्या खड्ड्यात बसलो. ते लोक सकाळी बरोबर 4ला नागर हाकाराला आले बैल घेऊन. नागर जुंपला. त्यांचा नागर जुपायच्या वेळून माझा काकड्याचा वेळ एकच झाला. मी लागलो त्या खड्ड्यातून काकडा म्हणायला, आणि त्यांना काही बाहेर स्पष्ट ऐकू येत नव्हतं की कोण काय म्हणतं म्हणून. आणि तो निंब याच्यासाठी तोडला होता की त्या निंबावर भूत राहत होतं, म्हणून ते मुळ्यासहित तोडून टाकला होता. आणि त्याच्यात दुसरं भूत काकडा म्हणू लागलं. विठ्ठला विठ्ठला तुमच्या मराठवाड्यातल्या एका तरी भूतानं काकडा म्हटलं का आतापर्यंत? आणि तिथं मी काकडा म्हणत होतो. ते नागर जुंपला आणि माझा आवाज आला, तर बापरे, निंब गेला पण भूत नाही गेलं. निंब गेला परंतु भूत गेलं नाही. नक्की भूत आहे. लागले तो बैल सोडून पळायला. जाताना कोण कोणाला घेऊन जातं, दोघं लागले भीतीनं पळायला. आणि ते पळून गेले. मला वाटलं नागर सुरू झाला, थोडासा आवाज आला, माझा काकडा बंद झाला आणि बसलो नागराजवळ येऊन. आणि मग तिथं वाडी होती, त्या लोकांचं गाव होतं 10-15 घराचं, आणि सर्व लोक घरावर. काय माझ्या अंगात काहीच कपडे वगैरे नव्हते, केस कुणीकडच्या कुणीकडे सुटलेलं तेल नव्हतं. नागरावर बसलो होतो. म्हटलं येतील आता होत्या. आणि तिकडून घराहून लोक मला पावलं, प्रत्यक्ष भूत नागरावर बसलेले. घराहून पाहायला लागले भूत नागरावर बसलेले. आम्ही खोटं सांगितलं का तुम्हाला? खोटं वाटत होतं. पा आता नागरावर बसले की नाही. मग काठ्या कुऱ्हाडी घेऊन भूताकडं एक एक सर्व घोळका झाला ना आला लागला. आणि दुरूनच विचारतात कोण आहे, आणि माझ्याही तोंडातून निघून जा. म्हटलं भूत आहे. बापरे, ते निंबावरच आहे का? हो म्हटलं निंबावरच नाही तर कुठलं आहे? मग निंबाच्या तर बुडात बसलो होतो. आणि सकाळी काय काय म्हणत होते? म्हटलं काकडा म्हणत होतो. मग काही माणसं धार्मिक ते म्हणले, अरे भूत कशाला, कारण माणूस दिसतो, कपडे नाही अंगावर. मग काय झालं? मी म्हटलं बा घाबरू नका. मी त्याला परिचय दिला थोडासा. या आलं तर महाराज आम्ही किती घाबरलो. म्हटलं का? आम्हाला वाटलं भूतच आहे तिथं.
म्हणलं का रे भूत कुठं काकडा म्हणत असते का? आम्हाला काकडा ऐकू नव्हता येत, फक्त आवाज ऐकू येत होता. कशासाठी सांगतो ते लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला एक परिस्थिती असते. महाराजांच्या जीवनाची सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती. त्यांना लोक तर भूत नव्हते समजत, पण वेडा समजत होते. वेडा झाला काय तुकाराम, वेडा झाला, तुक्या वेडा झाला. वेडा झाला, दिवसभर काही बरळत बसतो. समाजाने तुकाराम महाराजांना वेड नाही केलं. समाजामध्ये जे श्रेष्ठ म्हणून घेत होते तो मंबाजी गोसावी, रामेश्वर भट्ट, त्यांनी पाहिलं की हा तुकाराम जर या रूपानं वरती गेला, पुढे गेला परमार्थात, जगातली लोक आपल्याला मानणार नाहीत, आपलं चरित्र, आपली प्रतिष्ठा लयाला जाईल, आणि म्हणून विरोध करा. काय म्हणून याला भूत लागलेलं आहे, याला प्रेत लागलं, नुसतं ओरडत राहतो दिवसभर रात्रभर, नुसता ओरडत असतो. काय तुकाराम महाराज जरूर ओरडत होते, पण त्यांच्या वाणीत देवाचं नाव होतं. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांनी म्हटलं सकाळा सांगावी विनंती माझी. जेवढे गावातले लोक आले नसतील वाट लावण्यासाठी, माझी विनंती सांगा की मी आता गेलो म्हणून. माझा नमस्कार सांगा मी गेलो म्हणून. काय कारण माझा जायचा वेळ जवळ आलेला आहे. त्याचं कारण काय आहे? मला प्रत्यक्ष माझा पांडुरंग म्हणतो चला आता दुसऱ्या कडव्यात. झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार गाडरानी, भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. ज्या कार्यासाठी आम्ही इथं आलो ते कार्य आता संपलेलं आहे. आता श्रीरंग म्हणतो की चला तुमचं कार्य संपलं. वाढ वेळ झाला, पुष्कळ वेळ झालेला आहे, आणि मी उभा आहे तुम्हाला घेण्यासाठी. आणि तेवढंच नाही, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वैकुंठातला तुमचा जो मूळ पुरुष भगवान विष्णू तुम्हाला वैकुंठात बोलावत आहे, आणि म्हणून चला तुकोबाराय तयार झाले. तुकोबाराय वैकुंठात विमानात बसून वैकुंठात जाण्याची तयारी आहे. विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला विठ्ठला आला विठ्ठला. वेळ झाल्यानंतर, प्रसंग झाल्यानंतर, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ते याकरता सांगितलं होतं, ते आता सांगतो की ज्यावेळी ते दोघं भाऊ आले, त्यांनी नागर धरला, त्यांचा जन्म बरोबर झाला, आवळे जावळे झाले, एका ताटात भोजन करायचे, बाजाराला सोबत जायचे, काय सर्व कार्य सोबत होतं. आणि म्हणून मृत्यूच्या वेळी सुद्धा दोघं एका ताटावर जेवायला बसले, आणि हा दोघांचे ताटात गेल्यावर दोघांचा मृत्यू एका क्षणात झाला. याच्यासाठी मी तुम्हाला सांगत होतो. आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणतात ना,
रात्र कमी आणि सोंग जास्त. तशी वेळ संपलेला आहे आपला नियमाप्रमाणे. कारण प्राणप्रतिष्ठा आहे, कलशारोहण आहे, सर्व कार्यक्रम आपण वेळेच्या अनुसार आटपत आता आणलेले आहे. आणि तुकोबारायांच्या संदर्भात तुमच्यापैकी कोणाला माहीत नाही असं नाही. थोडासा संदर्भ, थोडासा त्यांचं जीवनचरित्र, थोडे तुकोबाराय तुमच्या पुढे मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. आणि आता भगवंत म्हणतो की बास, उठा, वेळ झालेला आहे. आता वैकुंठामध्ये भगवान श्रीरंग श्री विष्णू तुम्हाला बोलावत आहे. तुमची लीला संवरण जी आहे, तुमचा अवतार कार्य संपलेलं आहे. महाराज चला विठोबा रघुमाई. अंतकाळी विठो आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय आपल्या शरीरासहित सदैव वैकुंठाला गेले. अभंगाचा विषय संपला. आता आपल्याला माऊलीचं भजन घ्यायचं आहे. भजन झाल्यानंतर थोडक्यामध्ये चाल होईल. चाल झाल्यानंतर इथे उपस्थित असणारे संत महात्मे आजच्या कार्यक्रमाविषयी दोन दोन शब्द बोलणार आहेत, मोलाचे शब्द बोलणार आहेत. तुमचं सर्वांचं अहो भाग्य आहे, तुम्ही सुद्धा संत वाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणून आम्ही चाल झाल्यानंतर अगोदर माऊलीचं भजन होईल, नंतर चाल होईल. का झालं भजन? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वाथाळा आणा कुंभारी. म्हणा लवकर.